नमस्कार सभी को, मेरा नाम संचिका गुप्ता है और मैं इको इंडिया में मैनेजर के पद पे मैं काम करती हूँ। बीएमसी बैच 7 मॉड्यूल 3 प्रोसीजर एंड प्रैक्टिसेस ऑफ आईपीसी 1 में आप लोगों का हार्दिक स्वागत करती हूँ। आज हमारे साथ हमारी ट्रेनर मैम डॉक्टर प्रज्ञा गायकवाड़ जी भी जुड़ चुकी हैं। अभी थोड़ी देर में मैम के सेशन स्टार्ट करेंगे, उसके पहले कुछ जनरल अनाउंसमेंट्स। सबसे पहले मैं एजेंडा रिव्यू करना चाहूंगी। मैम का लेक्चर होगा मॉड्यूल 3 पे और मैम के लेक्चर के टाइम पे मैं किसी को भी अनम्यूट एक्सेस नहीं दूंगी, जिससे कि हम एक दूसरे की आवाज को आसानी से सुन सकें। मैम के लेक्चर के बाद हम आपका कोई भी डाउट होता है मैम के लेक्चर के टाइम पे आप चैट बॉक्स में डाल सकते हैं। मैम के लेक्चर के बाद मैं सभी को अनम्यूट एक्सेस दूंगी, आप अपने आप को अनम्यूट करके सवाल पूछ सकते हैं या फिर अपने सवालों को चैट बॉक्स में डाल सकते हैं। और अंत में हमेशा की तरह एक फीडबैक राउंड होगा। मैं फीडबैक लिंक चैट बॉक्स में शेयर करूंगी और आप लोग से रिक्वेस्ट करूंगी कि आप लोग फीडबैक फॉर्म जरूर भरें। मैं सभी पार्टिसिपेंट से रिक्वेस्ट करूंगी कि आप लोग अपने वीडियोस को ऑन रखें, क्योंकि हमारी ट्रेनर मैम को ब्लैक स्क्रीन को देख के पढ़ाने में अच्छा नहीं लगता है। और एक दूसरे को अगर हम पहचानेंगे, ब्लैक स्क्रीन अगर रहेगी, वीडियोस ऑफ हैं, तो हम एक दूसरे को पहचान नहीं पाएंगे। एक नाम से कई लोग हैं, लेकिन शायद हम कभी मिले तो हम एक दूसरे को नहीं जान पाएंगे। चेहरे तो याद रहते हैं। आज हमारे साथ हमारी प्रोग्राम टीम से अभिजीत कुसारे जी भी हैं, और वो पार्टिसिपेंट्स जो कि ओप्पो, वीवो, लिनोवो, वन प्लस या किसी नंबर से जुड़े हुए हैं, मैं उनसे रिक्वेस्ट करूंगी कि आप लोग प्लीज अपने आप को, अपने नाम को रीनेम करें। रीनेम करने के लिए जूम इंटरफेस पे 3 ब्लू डॉट्स दिखाई देते हैं राइट साइड कॉर्नर पे, वहां पे आपको उस पर क्लिक करना है और अंत में सबसे लास्ट में रीनेम का ऑप्शन है और आप लोग अपना शुभ नाम वहां पे लिख सकते हैं। आप लोग बीएमसी बैच 7 में हैं और ध्यान रखिए अपने सारे सेशंस आप लोग बीएमसी बैच 7 में ही अटेंड करेंगे। BMC Batch 7 में. Now we'd like to introduce trainer ma'am. Dr. Pradnya Gaikwad is currently associated with Topiwala National Medical College and Nair Hospital, Mumbai in the capacity of assistant professor. She has more than 3 years of experience in the academics. She has 2 publications in the MedPlus International Journal of Microbiology. A very warm welcome to ma'am. Over to you, ma'am. Ma'am, I can see your video. Please unmute yourself to speak. I need the screen sharing rights. Thank you so much. Is my screen visible? Yes, ma'am. Please go ahead. Okay. Yeah. Okay. Good afternoon, everyone. I'm Dr. Pradnya. I'm working as an assistant professor in Nair Hospital. So I'll be taking module 3 for you all, which is the procedures and practices which are followed in infection prevention and control. This is the part 1. So I'll be taking the part 1. So basically I'll teach in all 3 languages so that कि तुम लोग को भी समझने में आसानी हो जाएगी। तो इंग्लिश, हिंदी और मराठी तीनों में मैं बोल दूंगी जो भी एक्सप्लेन करना है। So you have to in this module you will be able to understand things about the standard precautions, hand hygiene, personal protective equipments, then respiratory hygiene, शार्प इंजुरीज। ये सारे कंपोनेंट्स तुमको पता होने चाहिए क्योंकि तुम एक हॉस्पिटल सेटअप में वर्क कर रहे हो, तो ये सब चीजें तुम्हारे लिए भी जरूरी है, प्लस तुम्हारे पेशेंट्स के लिए भी, एंड और तुम घर पे भी जा रहे हो। ये सब इन्फेक्शन होने के ज्यादा चांसेस रहते हैं हॉस्पिटल सेटअप में, इसलिए क्या क्या प्रिकॉशंस लेने चाहिए टेकिंग इनटू कंसिडरेशन अबाउट द इन्फेक्शन प्रिवेंशन पॉइंट ऑफ व्यू। So we'll start with the standard precautions. What are these? Basically, these are the set of guidelines to prevent the healthcare workers exposure to infections which can be transmitted by blood or body fluids of the patient. So basically क्या है, ये guidelines है जो healthcare worker के लिए है,
ताकि तुम जो एक्सपोजर में काम करते हो, एक्सपोजर मतलब पेशेंट जो हमारे पास आता है वो इन्फेक्टेड पेशेंट होता है, तो उसके ब्लड या बॉडी फ्लूइड के कांटेक्ट में हम आने से हमको भी इन्फेक्शन के होने के चांसेस है, प्लस हम और लोगों को भी या एनवायरनमेंट को भी वो ट्रांसफर कर सकते हैं। सो ये प्रिवेंट करने के लिए कुछ गाइडलाइंस है, तो उसके बारे में हम देखेंगे। सो मेन हमारा स्ट्रेटेजी क्या है, टू मिनिमाइज दिस रिस्क ऑफ ट्रांसमिशन ऑफ दिस माइक्रो ऑर्गेनिज्म इन द हेल्थ केयर फैसिलिटी। सो ये स्टैंडर्ड प्रिकॉशंस किसको फॉलो करने चाहिए? इट हैज टू बी फॉलोड बाय ऑल हेल्थ केयर वर्कर्स एंड दे हैव टू बी फॉलोड इररिस्पेक्टिव ऑफ द इन्फेक्शन स्टेटस। पेशेंट को कोई भी इन्फेक्शन हो, तुमको पता है या पता नहीं भी है, फिर भी ये स्टैंडर्ड प्रिकॉशंस तुमको फॉलो करने ही है। तो बेसिकली दे हैव टू बी फॉलोड नॉट ओनली फॉर ब्लड और बॉडी फ्लूइड्स, also for non intact skin या mucous membrane या पेशेंट के सिक्रीशंस या एक्सक्रीशन जो भी है, इसके कांटेक्ट में तुम आ सकते हो। तो ये सब प्रिवेंट करने के लिए क्या क्या चीजें करनी है वो हम देखेंगे। तो इसके कंपोनेंट्स क्या है बेसिकली? फर्स्ट इज द मोस्ट utmost important वाला इज द हैंड वॉशिंग, विच यू ऑल आर अवेयर नाउ। हैंड वॉशिंग, उसके बाद आता है पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स, देन रेस्पिरेटरी हाइजीन एंड कफ एटिकेट्स, prevention from sharp injuries, then safe handling of the patient care equipment, principle of asepsis and environmental infection control. So हे सगळे त्याचे कंपोनेंट्स आहेत स्टँडर्ड प्रिकॉशन्सचे। तर वन बाय वन आपण बघूया की काय काय त्याचं इम्पॉर्टन्स आहे। सो फर्स्ट इज द हँड हायजीन। हँड हायजीन तर आता सगळ्यांना कोविड जसं पॅन्डेमिक चालू झालं त्याचं सगळ्यांनाच त्याचं इम्पॉर्टन्स कळालेलं आहे, बट तरी पण थोडं डिटेलमध्ये आपण जाणून घेऊया की काय आहे एक्झॅक्टली, त्याच्यामुळे कसं आपण एक्झॅक्टली प्रिव्हेंट करू शकतो इन्फेक्शन। कारण का तुमचे हात कुठेही तुम्ही हात टच केला ते तुमचे हात कंटॅमिनेटेड होण्याचे चान्सेस असतातच। तुम्ही त्या एन्व्हायरमेंटला हात लावा, पेशंटला हात लावा किंवा आजूबाजूच्या हेल्थ केअर वर्कर्सला हात लावला, तिथून तुमचे हात कंटॅमिनेटेड होतात। तर ते कंटॅमिनेशन कुठलेही ऑर्गॅनिझम असू शकतात, दे कॅन बी ट्रान्झिएंट ऑर्गॅनिझम म्हणजे थोड्या टाइमसाठी काही ऑर्गॅनिझम्स आहेत, किंवा डस्ट ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याच्यामध्ये सुद्धा ऑर्गॅनिझम हार्बर करतात, त्याच्यामध्ये राहतात आणि मल्टिप्लाय सुद्धा होतात। डस्ट मॉइस्ट एन्व्हायरमेंट असतं तिथे खूप जास्ती चान्सेस असतात की ऑर्गॅनिझम्स आहेत तिथे, तर ते आपण ताकी रिमूव्ह करू शकू हे हँड हायजीन प्रॅक्टिसेसनी, आणि आपण क्रॉस कंटॅमिनेशन सुद्धा कमी करू शकतो। क्रॉस कंटॅमिनेशन म्हणजे काय? एक दोन पेशंट्स आहेत, एका पेशंटला एक इन्फेक्शन आहे, दुसऱ्या पेशंटला सेम इन्फेक्शन नाहीये, बट एका पेशंटला जे इन्फेक्शन आहे ते दुसऱ्या पेशंटला सेम इन्फेक्शन ट्रान्सफर केलं आफ्टर गेटिंग ऍडमिटेड इन टू दॅट सेम वॉर्ड। सो दॅट इज बेसिकली क्रॉस कंटॅमिनेशन। तर ते आपण रिड्यूस करू शकतो हे हँड हायजीन फॉलो करून। तर कधी कधी काय होतं, हे जे हँड हायजीन आहे म्हणजे हात धुणे, जे सोप अँड वॉटरनी किंवा आपल्या सॅनिटायझरनी जे आपण क्लीन करतो हात, हे कधी कधी त्याच्यासाठी कमी पुअर अधरन्स आहे, म्हणजे लोक फॉलो नाही करत हे। तर काय रिझन्स असू शकतात की लोक का नाही फॉलो करत? एक तर आहे लॅक ऑफ नॉलेज, म्हणजे लोकांना माहितीच नाहीये, त्याचा इम्पॉर्टन्सच नाहीये की हातामुळे हे जंतू पसरतायत ऍक्च्युली। तर हे नॉलेज असणं पण गरजेचं आहे। त्याच्यानंतर पार्टिसिपेशन खूप इम्पॉर्टंट आहे। जरी तुम्हाला मी लेक्चर देते की हँड हायजीन किती इम्पॉर्टंट आहे, बट यू नीड टू पार्टिसिपेट ऑल्सो। तुम्ही एका पेशंट वरून दुसऱ्या पेशंटला टच करायला जाताय, तर मध्ये तुम्ही हँड हायजीन प्रॅक्टिसेस फॉलो केले पाहिजेत, तरच त्याचा उपयोग होतो, हे जे पण सांगण्याचा उद्देश आहे। त्याच्यानंतर लॅक ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट। कधी जरी आपल्याला माहिती आहे, आपण फॉलो करतोय, पण ऍडमिनिस्ट्रेशन कडून आपल्याकडे सोप अँड वॉटरच प्रोव्हाइडेड नाहीये किंवा सॅनिटायझर्स वगैरे अवेलेबल नाही आहेत। सो दॅट कॅन बी वन ऑफ द रिझन। देर कॅन बी द स्टाफ टू पेशंट रेशो, हे सुद्धा कधी कधी फॉलो नाही होत, म्हणजे स्टाफ जास्ती, पेशंट जास्ती आहेत, स्टाफ कमी आहे, त्यांना जास्त वर्कलोड आहे, तर ते सुद्धा एक कारण असू शकतं की फॉलो करण्याचं कमी पुअर अधरन्सचं। अजून आहे लॅक ऑफ एनकरेजमेंट, हे सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे। ऑलरेडी खूप हेक्टिक असतं, आयसीयू मध्ये वर्क करणं, ओटी मध्ये वर्क करणं, त्याच्यामुळे थकलेले पण असतात, मग तुम्हाला एनकरेजमेंट सुद्धा तिथे असणं गरजेचं आहे। तर त्याच्यासाठी पण काही तरीके आहेत की आपण एनकरेज करू, तर पुढे स्लाइड्स मध्ये मी सांगेन।
त्याच्यानंतर आहे लॅक ऑफ सप्लाईज, ते जे मी आधी सांगितलं जसं सोप अँड वॉटर अवेलेबल नाहीये, पाणी अवेलेबल नाहीये, क्लीन वॉटरचे सप्लाय नाहीये कधी कधी, किंवा जे सॅनिटायझर्स अवेलेबल नाहीये, लॅक ऑफ रिमाइंडर्स, तुम्हाला घडी घडी कोणी रिमाइंड करत नाहीये, जसं की 2 बेडच्या मध्ये एक सॅनिटायझर असणं गरजेचं आहे, तर तिथे जर ठेवलेलंच नाहीये तर तुम्हाला लक्षात नाही राहणार की ह्या पेशंट वरून दुसऱ्या पेशंटला आपण टच करतोय तर मध्ये हँड सॅनिटाईज केलं पाहिजे. त्याच्यानंतर कधी कधी अलर्जीज सुद्धा असतात काही लोकांना हे हँड वॉशिंग प्रोडक्टचं, म्हणून सुद्धा लोक कमी प्रॅक्टिस करतात हे. तर त्याच्यानंतर WHO ने काही मोमेंट्स सांगितले आहेत दॅट हॅज टू बी फॉलोड. ते काय आहेत, देर आर 5 मोमेंट्स ऑफ हँड हायजीन. मोमेंट्स आणि मुवमेंट्स ऑफ हँड हायजीन हे 2 सेपरेट गोष्टी आहेत. तर आता आपण बघतोय हे आहे मोमेंट्स, MOMENTS. तर त्याचा मिनिंग काय आहे की कधी कधी आपण हे हँड हायजीन फॉलो केलं पाहिजे जर तुम्ही हॉस्पिटल सेटअप मध्ये वर्क करताय. तर फर्स्ट आहे बिफोर टचिंग एनी पेशंट तुमचे हात स्वच्छ पाहिजे. बिफोर डुईंग एनी एसेप्टिक और एनी क्लीन प्रोसिजर. आफ्टर द बॉडी फ्लुइड एक्सपोजर और त्यांचा रिस्कच्या नंतर. आफ्टर टचिंग द पेशंट. आणि 5th आहे आफ्टर टचिंग द पेशंट सराउंडिंग. सो हे 5 ठिकाणी तुमचं मध्ये मध्ये तुमचं हँड हायजीन होणं खूप गरजेचं आहे प्रत्येक स्टेपच्या नंतर. त्याच्यानंतरच तुम्ही एन्श्युअर होताय की तुमचं ते रिस्क ऑफ ट्रान्समिशन आपण ब्रेक करतोय. सो हे WHO ने रेकमेंड केलं आहे. सो प्लीज हे तुमचं लक्षात असू दे, आणि दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट चार्ट्स. पुढे अजून क्वेश्चन्स पण येतील तर हे स्लाइड्स थोडस बघून घ्या ताकी तुम्हाला क्वेश्चनचं आन्सर करणं इझी राहील. त्याच्यानंतर दॅट वॉज द 5 मोमेंट्स ऑफ हँड हायजीन. नाव कमिंग टू द मुवमेंट्स ऑफ हँड हायजीन. तुमचे हात कोणत्या डिरेक्शननी मूव्ह झाले पाहिजे जेव्हा तुम्ही सोप अँड वॉटरनी हात क्लीन करताय. तर पहिला तर तुम्ही नळ ऑन करताय, प्रेफरेबली तुमच्या एल्बोनी ओपन केलं तरी चांगलं आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही हातावरती थोडस अमाऊंट सोप घेतलं, त्याच्यानंतर पाम टू पाम, देन बॅक ऑफ द पाम विथ द अदर हँड, बोथ द हँड्स. त्याच्यानंतर इंटरलेसेस सगळ्या फिंगर्सच्या मधून. त्याच्यानंतर नकल्स वरती पण बऱ्याच वेळेला घाण असते जी ट्रान्सफर होऊ शकते. तर नकल्स जसं 5th पिक्चर मध्ये दाखवलं आहे तसं वन हँड टू द अदर पाम असं करून नकल्स क्लीन करा. त्याच्यानंतर थंब एरिया. त्याच्यानंतर फिंगर टिप्स. हे सुद्धा एक खूप मिस्ड पार्ट असतो की तुम्ही हँड वॉशिंग करताना मिस होऊन जातं. तर फिंगर टिप्स तुमच्या दुसऱ्या हाताच्या पामला 2 सेकंड घासा. त्याच्यानंतर एक रिस्ट एरिया सुद्धा. हे एवढा सगळं पार्ट क्लीन झाल्यानंतर तुम्ही हँड वॉश करा विथ द हेल्प ऑफ वॉटर. त्याच्यानंतर विथ द हेल्प ऑफ टिश्यू पेपर, सिंगल यूज टिश्यू पेपर और हँकरचीफ असेल तर त्यांनी हँड्स ड्राय करा आणि विथ द हेल्प ऑफ टिश्यू पेपर ओनली और तुमचं एल्बोनी ते नळ बंद करा आणि देन युअर हँड्स आर प्रॉपरली क्लीन. सो एंटायर प्रोसिजर हॅज टू बी कॅरीड आउट फॉर 40 to 60 सेकंड्स. मिनिमम 40 to 60 सेकंड्स तुमचा सोप अँड वॉटरनी हँड्स क्लीन झाले पाहिजेत. तर काही डिफरन्सेस पण आहेत सोप वॉटर आणि अल्कोहोलिक हँड रब मध्ये, हे पण मी तुम्हाला स्लाइड्स मध्ये सांगेल. तर सोप अँड वॉटर कधी कधी यूज करायचं आहे बेसिकली जेव्हा तुमचे हात एकदम विजिबली हेवी कंटॅमिनेटेड आहेत कुठल्या प्रोटीनेशियस मटेरियल किंवा ब्लड, बॉडी फ्लुइड्स ह्याच्या संपर्कात तुमचे हात आले तेव्हा तुम्ही हात साबणाने धुतलेच पाहिजे. त्याच्यानंतर जर क्लोस्ट्रिडियम डिफिसाइलचं इन्फेक्शनचं पेशंट आहे, आफ्टर युजिंग टॉयलेट, बिफोर अँड आफ्टर हॅव्हिंग फूड, ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला हँडवॉश सोप अँड वॉटर यूज केलंच पाहिजे. त्याच्यानंतर ॲडिक्वेट नंबर ऑफ सिंक्स सुद्धा पाहिजेत विथ द रनिंग वॉटर आणि सोप. दे शुड बी अवेलेबल सो दॅट की आपण हे हँड हायजीन प्रॅक्टिसेस प्रॉपरली स्मूथली फॉलो करू शकू. तर दॅट वॉज अबाउट द सोप अँड वॉटर. आता नाव वी आर कमिंग टू द अल्कोहोलिक बेस्ड हँड रब्स, जे बेसिकली आता सॅनिटायझर म्हणून कॉमनली सगळ्यांना माहिती आहे. तर ह्याचे पण सेम स्टेप्स आहेत जे तुम्ही सोप अँड वॉटरला फॉलो करतायत, 10-11 स्टेप्स सेम स्टेप्स आहेत, एक्सेप्ट की तुम्ही जस्ट सॅनिटायझर घेताय सगळे स्टेप्स करा, पाम टू पाम, बॅक ऑफ द पाम, इंटरलेसेस, त्याच्यानंतर द नकल पार्ट, थंब पार्ट, फिंगर टिप्स आणि त्याच्यानंतर रिस्ट,
त्याच्यानंतर असेच 2-4 सेकंड तुम्ही हात असेच हवेमध्ये ठेवले तर ते आपोआप सुकून जातात. सो ही एंटायर प्रोसिजर शुड बी डन फॉर मिनिमम 20 to 30 सेकंड्स. तिथे होतं 40 to 60 सेकंड्स ऍटलीस्ट, इथे आहे 20 to 30 सेकंड्स. सो दिस इज अबाउट द सॅनिटायझर. तर ऍडव्हान्टेजेस काय आहेत हे सॅनिटायझर्स किंवा जे ABHR आहे, की इट इज इझिली ऍक्सेसिबल. तुम्ही आता सगळेच ऑलमोस्ट जण आपल्या बॅगमध्ये कॅरी करतात. त्याच्यानंतर इट हॅज अ ग्रेट अँटीमायक्रोबियल ऍक्टिव्हिटी अगेन्स्ट द ग्राम निगेटिव्ह, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, आणि इट हॅज अ वाईड रेंज अगेन्स्ट द फंगाय किंवा एनव्हलप व्हायरसेस. बट काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत ह्याचे, की काय, की दे आर लेस इफेक्टिव्ह अगेन्स्ट द नॉन एनव्हलप्ड व्हायरसेस, बॅक्टेरियल स्पोर्स आणि प्रोटोझोन oocyst याच्यावरती ते काम नाही करत. मग ह्या ठिकाणी जिथे पेशंटचे सिक्रिशन्स, एक्सक्रिशन्स ह्यांच्यामध्ये जास्ती चान्सेस आहेत की हे स्पोर्स किंवा नॉन एनव्हलप व्हायरसेस, म्हणजे बेसिकली जेव्हा हेविली कंटॅमिनेटेड हँड्स असतील सॉइल किंवा कशाही ऑर्गॅनिक मॅटर कशामुळेही, तर त्या ठिकाणी हे स्पोर्स म्हणजे बेसिकली दे आर द हायली रेझिस्टंट फॉर्म ऑफ द बॅक्टेरिया. त्यांना प्रॉपर ऍटमॉस्फिअर किंवा कंडिशन मिळाले की ते जर्मिनेट होऊन मल्टिप्लाय करतात आणि त्यांचं ऍक्शन चालू होतं. सो काही सिस्ट oocyst सुद्धा आहेत, प्रोटोझोन oocyst किंवा जे नॉन एनव्हलप्ड व्हायरसेस आहेत, हे किल नाही होत सॅनिटायझर्सनी. मग त्या ठिकाणी तुम्हाला हँड वॉशच केलं पाहिजे विथ सोप अँड वॉटर. त्याच्यानंतर तिसरं आहे एक सर्जिकल हँड रब. हे जे OT मध्ये वर्क करतात त्यांना हे सगळ्यांना माहिती असेल की सेम स्टेप्स आहेत, एक्सेप्ट द हँड वॉश शुड बी डन टिल द एल्बो अँड इट शुड बी डन विथ द हेल्प ऑफ क्लोरहेक्सिडीन और पॉव्हिडॉन आयोडीन कंटेनिंग सोप. सो बेसिकली हे सर्जिकल हँड रब मध्ये करणं खूप गरजेचं आहे, ताकी आपण कोणत्याही प्रकारचं मायक्रो ऑर्गॅनिझम आपण OT मध्ये घेऊन जात नाही आणि पेशंटला किंवा बाकीच्यांना आपण स्प्रेड नाही करत आहे तिथे ते ऑर्गॅनिझम्स. तर काही स्टेप्स पण आहेत सो दॅट वी इम्प्रूव्ह दिस इम्प्लिमेंटेशन ऑफ हँड हायजीन. पहिलं तर आहे की सिस्टम मध्ये थोडं इम्प्रूव्हमेंट झालं पाहिजे. म्हणजे देर शुड बी कंटिन्युअस सप्लाय ऑफ वॉटर अँड सोप किंवा अल्कोहोलिक बेस्ड जे सॅनिटायझर्स आहेत, हँड रब्स आहेत, टॉवेल्स ऍट द पॉइंट ऑफ केअर, जिथे जिथे हे हँड हायजीनचे प्रॅक्टिसेस पाहिजे तिथे तिथे हे अवेलेबल पाहिजे, सिस्टम मध्ये चेंज पाहिजे. त्याच्यानंतर ट्रेनिंग आणि एज्युकेशन सुद्धा झाली पाहिजे. जसं मी आता तुम्हाला 5 मुवमेंट्स हँड हायजीन, करेक्ट स्टेप्स व काय मुवमेंट्स पाहिजेत तुमच्या हाताचे, हे जसं मी तुम्हाला ट्रेनिंग देते तसं तुम्ही पण दुसऱ्या लोकांना जे अजून वॉर्ड मध्ये आहेत, मामा मावशी किंवा घरी सुद्धा जातात, तर त्यांना सुद्धा हे एज्युकेशन द्या. आणि सो दॅट वी कॅन दॅट शुड बी इव्हॅल्युएशन ऑल्सो. आणि म्हणजे जसं मी ट्रेनिंग दिलं आणि एक फीडबॅक पण तुमचा घेतला पाहिजे की तुम्हाला प्रॉपर स्टेप्स कळाले का, काय आहेत ते, सो दॅट वी कॅन मॉनिटर द हँड हायजीन प्रॅक्टिसेस आणि काही ब्रीच होतंय का ते फॉलो करण्यामध्ये. त्याच्यासाठी हे गरजेचं आहे इव्हॅल्युएशन. आणि दे कॅन प्रोव्हाइड रिमाइंडर्स ऑल्सो. म्हणजे सगळ्यात इझी म्हणजे सगळीकडे आता कसं पोस्टर्स लावलेले असतात, वॉश बेसिनच्या वरती पोस्टर्स लावलेले आहेत किंवा डिजिटलायझेशन जसं आहे त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी चार्ट्स किंवा डिजिटली स्क्रीनवरती लावलं पण जातं हात कसा वॉश केला पाहिजे, कधी कधी वॉश केला पाहिजे. त्याच्यानंतर basically this is to create the environment so that we can create the awareness and participation आणि self efficacy. फिंगरनेल्स सुद्धा जे आहेत दे हॅव एन इम्पॅक्ट ऑन दिस ट्रान्समिशन ऑफ इन्फेक्शन. स्पेशली लेंथ किंवा मोठी लेंथ असेल तर चान्सेस आहे की त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स आतमध्ये जाऊन अडकतात आणि ते लवकर आपण क्लीन नाही करू शकत. तर मेक शुअर की तुम्ही एक प्रॉपर लेवलला ते फिंगरनेल्स कट केलेले असले पाहिजे, ताकी आपण हे ऑर्गॅनिझम्सला चान्स नाही देत. नेल एक्सटेन्शन्स वगैरे आहेत ते जे मटेरियल असतात त्याच्यामध्ये ते एक चांगलं एन्व्हायरमेंट सुद्धा देतात त्या ऑर्गॅनिझम्सला प्रॉलिफरेट करण्यासाठी. सो ते नेल एक्सटेन्शन जर असेल तरी सुद्धा तुम्ही काळजी घ्या की तुम्ही प्रॉपरली हँड हायजीन फॉलो करताय. त्याच्यानंतर दॅट वॉज अबाउट द फर्स्ट कंपोनंट ऑफ स्टँडर्ड हायजीन, दॅट वॉज द स्टँडर्ड प्रिकॉशन, सॉरी, दॅट वॉज द हँड हायजीन. नाव कमिंग टू द पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स. हे सगळ्यांनाच माहिती आहे आता, कारण का कोविड वॉर्ड्स मध्ये बऱ्याच लोकांनी काम केलेलं आहे. तर काय आहेत ते बॅरियर मेथड्स, ताकी तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करताय ऑर्गॅनिझम्स पासून आणि तुमच्या फॅमिली मेंबर्स किंवा आजूबाजूच्या हेल्थ केअर वर्कर्सला सुद्धा. सो
this is used to protect your personal your mucous membrane, airways, स्किन किंवा क्लोथिंग ह्या सगळ्या ठिकाणावरून ऑर्गॅनिझम तिथे थांबून त्याच्यानंतर ते प्रवेश करू शकतात तुमच्या बॉडीमध्ये, म्हणून आपण हे बॅरियर मेथड्स यूज करतो. तर हे सगळ्यांनाच माहिती आहे काय काय आहेत कंपोनेंट्स त्याचे. ग्लव्ज आहेत, एप्रन किंवा गाऊन आहे, त्याच्यानंतर मास्क आहे टू प्रोटेक्ट द माउथ ऍज वेल एज द नोज, त्याच्यानंतर रेस्पिरेटर्स सुद्धा आहेत टू प्रिव्हेंट एअरबॉर्न इन्फेक्शियस एजंट्स. एअरबॉर्न आणि ड्रॉपलेट मध्ये असा डिफरन्स आहे. एअरबॉर्न म्हणजे की द ऑर्गॅनिझम्स आर व्हेरी मच लेस दॅन 5 मायक्रॉन्स आणि ते खूप वेळासाठी हवेमध्ये राहतात. तर आणि दे कॅन ट्रॅव्हल अ डिस्टन्स अबाउट 1 मीटर. तर ते हवेमध्ये राहतात, त्याच्यामुळे तुम्हाला कधी पण जरी पेशंट जवळ नसेल किंवा कोणी इन्सान जवळ नाही आहे तुमच्या तरी पण ते तुम्हाला होऊ शकतं. सो एअरबॉर्न म्हणून त्या गोष्टीसाठी आपण रेस्पिरेटर जे N95 वगैरे आहेत ते आपण युज करतो. ऍज कम्पेअर्ड टू ड्रॉपलेट इन्फेक्शन. ड्रॉपलेट म्हणजे ड्रॉपलेट्स आर क्रिएटेड बेसिकली व्हेन यू आर टॉकिंग, स्नीझिंग किंवा कफिंग, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज जेव्हा होतात तेव्हा 3 फीट डिस्टन्स वरती तुमचा ड्रॉपलेट किंवा ड्रॉपलेट न्यूक्लिआय स्प्रेड होतं. तर आजूबाजूला जर कोणी असेल 3 फीट डिस्टन्स वरती तर ते ट्रान्समिट होण्याचे चान्सेस असतात. सो ते एक आहे. त्याच्यानंतर गॉगल्स जे पीपीई किट बरोबर येतात. फेस शिल्ड सुद्धा अवेलेबल आहे विच शुड कव्हर एव्हरीथिंग, युअर फेस, माउथ, नोज अँड आईज, एव्हरीथिंग, अँड शुड प्रॉपरली इट शुड बी स्नगली फिटिंग युअर फेस. So that was the components. आता एक case study आहे. So I'll ask questions regarding that. So you can put the answers in your chat box. So this is a Sam, who is a nurse who's working in an ER department and has a patient arrived who has an open draining wound on her abdomen and a temperature of 38.9 degree with chills and foul smelling odor from her abdomen, and a recent culture found that microorganism was MRSA, that is methicillin resistant Staphylococcus aureus, in that patient's wound, and patient is 15 days post operative from a cesarean section. So what all PPE should be used and why they should be used? So you can put the answers in the chat box. सॅम एक नर्स आहे आणि ती इमर्जन्सी डिपार्टमेंट मध्ये वर्क करते. तिथे एक पेशंट आले जिच्या ऍब्डोमेन वरती एक वुंड आहे, दॅट इज अ सिझेरियन सेक्शनचा वुंड, आणि त्या वुंड मधून फाउल स्मेलिंग ओडर येत आहे आणि तिला टेम्परेचर सुद्धा आहे आणि त्या ऑर्गॅनिझम तिच्या रिपोर्ट मध्ये आलंय की ते ऑर्गॅनिझम आहे MRSA. तर मग ते तुम्हाला ऑर्गॅनिझमचं इन्फेक्शन होऊ नये मग तुम्ही काय काय प्रिकॉशन्स घेणार? सो यू कॅन पुट द आन्सर्स इन द चॅट बॉक्स. आयसोलेशन, येस, व्हेरी गुड. अजून क्वेश्चन आहे की व्हॉट ऑल PPE शुड बी यूज्ड? येस येस, वंदनाने लिहिले वेअर मास्क अँड ग्लव्स. येस, वी कॅन डू हँड वॉशिंग. येस, हँड वॉशिंग आहे ते एक वेगळं कंपोनंट आहे स्टँडर्ड प्रिकॉशन, बट PPE कुठला यूज करणार तुम्ही? येस, कॅप्स, ग्लव्स, मास्क, येस, शू कव्हर. आयसोलेशन तर आहेच. MRSA मास्क असं काही नाहीये बेसिकली. N95 मास्क किंवा येस, आयसोलेशन आहे. फेस मास्क, ग्लव्स, सर्जिकल गाऊन. येस येस येस, ऑलमोस्ट सगळ्यांना कळालं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये काय काय यूज करणार? ह्याच्यामध्ये आपण ग्लव्स घालणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर गाऊन सुद्धा तितकाच गरजेचा आहे, कारण का तिथे वुंड, ओपन वुंड आहे आणि ते तुमच्या क्लोथ्सला कंटॅमिनेट करू शकतं. प्लस ते फाऊल स्मेलिंग आहे आणि म्हणून तुमचं माउथ, नोज हे सगळं कव्हर अप झालं पाहिजे. प्लस तुमचं आय कव्हर पण असला तर खूप चांगलं आहे, कारण का चुकून सुद्धा तुमच्या हाताला जरी ग्लव्स असतील हाताला लागला, तुम्ही डोळ्याला हात लावला तर त्या रूटनी सुद्धा ते आतमध्ये जाऊ शकतं. येस, ऑल दिस, येस, व्हेरी गुड. सगळ्यांना ऑलमोस्ट कळालं आहे. सो ऑल दिस शुड बी यूज सो दॅट वी कॅन क्रिएट अ बॅरियर मेथड.
त्याच्यानंतर हे फॅक्टर्स कुठले कुठले कन्सिडर केले पाहिजेत फॉर युझिंग दिस पीपी. एक तर आहे टाइप ऑफ द बॉडी सबस्टन्स, कुठला, त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ पॉसिबल ट्रान्समिशन रूट, जसं मी आता सांगितलं, कुठलं टाईपचं इन्फेक्शन आहे, कुठलं इन्फेक्शन ट्रीट करते त्याप्रमाणे तुमचं पीपी असलंच पाहिजे, त्या त्या ठिकाणी बॅरियर असलंच पाहिजे. पॉसिबल रिस्क ऑफ एक्सपोजर टू द ब्लड अँड बॉडी फ्लुइड, जिथे स्प्लॅशिंग वगैरे होते तर तुमचे आईज, नोज, माउथ हे सगळे कव्हरअप झालेच पाहिजे. त्याच्यानंतर ग्लव्स पण कुठले ग्लव्स कुठे घालायचे हे सुद्धा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर क्लीन नॉन स्टराईल ग्लव्स कुठे घालणार, जिथे there is contact with the blood, body fluid secretions, किंवा while conducting examinations and or doing the non-surgical procedures, and healthcare workers who have a non-intact skin. So ह्या ठिकाणी तुम्ही नॉन स्टराईल ग्लव्स पण क्लीन ग्लव्स घालणं गरजेचं आहे. स्टराईल ग्लव्स कधी तुम्ही घालणार, जेव्हा तुम्ही एसेप्टिक प्रिकॉशन्स कोणत्याही टाईपचं करताय त्या ठिकाणी तुम्हाला स्टराईल ग्लव्स घातले पाहिजे. त्याच्यानंतर हेवी ड्युटी ग्लव्स कधी घातले पाहिजे, जिथे कंटॅमिनेशन, डिकंटॅमिनेशन होते, ज्या ठिकाणी मोठ्या मोठ्या इक्विपमेंट्सचं, किंवा जिथे क्लिनिंग होते ऑफ द फ्लोर्स, वॉल्स, फर्निचर्स, बेड, चेअर्स, या सगळ्या ठिकाणी तुम्ही हेवी ड्युटी ग्लव्स घातले पाहिजे. किंवा जिथे रियुजेबल करू शकता तुम्ही ते ग्लव्स, त्या ठिकाणी हेवी ड्युटी ग्लव्स शुड बी युज्ड. त्याच्यानंतर देर आर सम डूज अँड डोंट्स ऑफ युअर ग्लव्स. हे माहिती पाहिजे तुम्हाला की जेव्हा पण तुम्ही वर्क करताय, यू शुड वर्क फ्रॉम क्लीन टू डर्टी एरिया, नॉट फ्रॉम डर्टी टू क्लीन एरिया. तर कारण का डर्टी पासून आपण क्लीन एरियाला पण अजून घाण करतो, म्हणून क्लीन पासून जेव्हा आपण क्लीन करणार, क्लीन पासून डर्टी एरियाकडे गेलं पाहिजे. लिमिट युअर ऑपॉर्च्युनिटीज फॉर टच कंटॅमिनेशन, दॅट इज प्रोटेक्ट युअर सेल्फ, अदर्स अँड द एन्व्हायरमेंट. एकदा तुम्ही ग्लव्स घातले तर मेक शुअर की तुम्ही तुमच्या बॉडीला हात नाही लावणार आहे. आजूबाजूच्या जिथे पेशंट आहे फक्त पेशंटला हात घाला आणि नंतर ग्लव्स डिस्कार्ड करा. त्याच्या पेशंटच्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटला सुद्धा टच करू नका, किंवा त्याच्या इक्विपमेंट्सला, किंवा आजूबाजूच्या लोक पण थांबले असतील त्यांना सुद्धा टच नाही झालं पाहिजे. यू शुड नॉट टच युअर सेल्फ ऑल्सो. तुमचा पीपी एकदा घातला तर इट शुड बी प्रॉपरली फिटेड. तुम्ही सारखं सारखं पीपीला ऍडजस्ट केलं तर दॅट युअर पीपी विल ऑल्सो गेट कंटॅमिनेटेड. त्याच्यानंतर ते एन्व्हायरमेंटल सर्फेसेस सुद्धा नाही टच झाले पाहिजे. चेंज युअर ग्लव्स इफ युअर ग्लव्स आर टोन. फाटले काही करताना तर हेवीली सॉइल एकदम दिसते, फारच घाण झाले आहेत तिथे, तर तुम्ही चेंज करा ते ग्लव्स. इवन सेम पेशंट वरती वर्क करताना सुद्धा खूप घाण झाले असतील तर प्लीज चेंज युअर ग्लव्स, अँड आफ्टर यूज ऑन ईच पेशंट यू शुड चेंज युअर ग्लव्स. नंतर डिस्कार्ड इन अन अप्रोप्रिएट रिसेप्टिकल. बरोबर ते रेड बॅग मध्येच डिस्कार्ड झाले पाहिजेत. त्याच्यानंतर नेव्हर वॉश अँड रियूज द डिस्पोजेबल ग्लव्स. सो दीज आर द डोंट्स. ग्लव्स नंतर आपण येतो फेस प्रोटेक्शन साठी. तर तुमचे आय गॉगल्स यूज करा जेव्हा स्प्लॅशिंग किंवा असं काही स्प्रेडचे चान्सेस आहेत रिस्कचं. तर त्या ठिकाणी जे पीपी बरोबर येतात तेच तुम्ही गॉगल्स घाला. तुमचे आय स्पेक्टॅकल्स, चष्मे आहेत किंवा गॉगल, जे नॉर्मल गॉगल्स बाहेर भेटतात, दॅट आर नॉट द रिप्लेसमेंट फॉर द ग्लव्स, फॉर द गॉगल्स, सॉरी. So that eye goggles should be used, or else face shields जे available आहेत, they should cover up everything from your forehead till below your chin, and it should wrap from the sides of the face. So ते तुम्ही use करू शकता for your protection. This is the same thing. नंतर मास्क यूज करा. मास्क शुड प्रोटेक्ट युअर म्युकस मेम्ब्रेन ऑफ युअर माउथ आणि नोज. तर ऑब्व्हियसली जिथे आता सगळ्यांना माहितीच आहे, नोजच्या खाली मास्क घालणं हे म्हणजे डेंजरसच आहे. तुमचं माउथ आणि नोज दोन्ही पण कव्हर अप झालं पाहिजे, आणि कव्हर होते तर इट शुड फिट प्रॉपरली फॉर युअर फेस. आणि कुठे घातला पाहिजे, वेर देर आर चान्सेस ऑफ स्प्लॅशेस ऑफ ब्लड, बॉडी फ्लुइड्स, सिक्रिशन्स आहेत पेशंटचे, एक्सक्रिशन्स असू शकतील. तर दोन टाईपचे मास्क अवेलेबल आहेत. सर्जिकल मास्क आहेत, देर आर N95. एव्हरी मास्क हॅज इट्स ओन इम्पॉर्टन्स, अँड दे आर बेसिकली डिझाईन्ड टू रेझिस्ट द फ्लुइड्स टू अ सर्टन एक्सटेंट. So surgical mask they are one-time use, they are disposable types, and they are used to protect the airborne and droplet
इन्फेक्शन्स अँड ते पेशंट्स घालू शकता, हॉस्पिटल स्टाफ सगळे यूज करू शकतात. बट डिसएडव्हान्टेज काय आहे की इट इज स्लाइटली लूज फिटिंग टाइप्स आहे त्यांचं. तर वेन काही कन्सिडरेशन्स आहेत, जर तुम्ही सर्जिकल मास्क वापरताय, जर ते ओला झालं किंवा घाण झालं असेल तर यू शुड चेंज इट. नेव्हर रिअप्लाय वन्स इट इज रिमूव्ह. डू नॉट डँगल युअर मास्क अराउंड द नेक. हे खूप कॉमन प्रॅक्टिस आहे. सगळेजण बघतात की असं थोडं पण काही झालं की लगेच मास्क खाली घेतात. चालताना हे ते जास्त पळताना वगैरे आयडियली यू शुड नॉट वेअर ऍक्च्युली, बट मग त्रास होतो तर लोक खाली घेतात. बट असं नॉर्मली तुम्ही चालताय तर यू शुड वेअर इट प्रॉपरली अँड डू नॉट टच युअर मास्क वेन वेअरिंग. तुम्ही एकदा घातलं की त्याच्या बाहेरची बाजू टच नाही केली पाहिजे. त्याच्यानंतर जर टच झाली तर यू हॅव टू परफॉर्म युअर हँड हायजीन. आणि घालायच्या आधी सुद्धा हे मास्क घालण्याच्या आधी तुमचं हँड हायजीन झालं पाहिजे. मध्ये टच नाही करायचं ते बाहेर. एकदा घातल्यानंतर सारखं टच नाही करायचंय. आणि जेव्हा डिस्कार्ड केलं मास्क काढून त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा हँड हायजीन केलं पाहिजे. तर देर आर सर्टन रेस्पिरेटर्स ऑल्सो. रेस्पिरेटर्स काय आहे, हे जे खाली जे पिक्चर दाखवलंय हे सगळ्यांना माहिती आहे. N95 रेस्पिरेटर आहे. तर दॅट कॅन फिल्टर अप टू 0.3 मायक्रॉन डायमीटरचे पार्टिकल्स जे आहेत तितक्या लेवल पर्यंत हे फिल्टर करू शकतं ऑर्गॅनिझम्सला. आणि बेसिकली जे टीबी मध्ये वर्क करतात, जिथे एरोझोल जनरेटिंग प्रोसिजर्स आहेत, ट्रकिओस्टोमी आहे, CPCR जिथे पण देणार आहे, किंवा ब्रॉन्कोस्कोपी आहे, किंवा लॅब मध्ये वर्क करताय तर तुमचे जर जिथे सॅम्पल हँडलिंग आहे, सॅम्पल ओपन करून जिथे एरोझोल जनरेट होऊ शकतात, स्प्लॅशेस होऊ शकतात ते फ्लुइडचे, त्या ठिकाणी N95 वापरणं खूप गरजेचं आहे. आणि ते प्रॉपरली घालण्याची टेक्निक सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. जसं इट शुड फिट स्नगली. जसं तुम्ही लेफ्ट हँड मध्ये ते मास्क घ्या, प्रॉपरली ते होल्ड करा तोंडावरती, आणि देन युअर लोअर स्ट्रॅप इज हेल्ड विथ द अदर हँड अँड इट शुड बी प्लेस बिलो युअर इयर. आणि त्याच्यानंतर वरचा वाला स्ट्रॅप घेऊन तो अबाव युअर इयर असं प्रॉपरली फिट करत त्याच्या पाठीमागे नॉब्स असतील ते बरोबर ऍडजस्ट करा. अँड देन प्रेस युअर नोज वरती जे मेटल थिंग आहे त्याला स्लाइटली प्रेस करा आणि इट शुड फिट युअर फेस प्रॉपरली. आणि एक फिट टेस्ट पण केली जाते, म्हणजे जोरात असं तिथे मास्क वरती पकडा दोन्ही हात आणि जोरात असं ब्लो करा. तर जेव्हा ब्लो करणार तर एअर शुड नॉट कम आउट ऑफ द साइड्स ऑफ द N95 मास्क. सो दॅट इज अ वे टू चेक फॉर द फिट टेस्ट फॉर की तुमचं N95 प्रॉपरली फिट झालेलं आहे. अँड हे तर सेम आहे इंडिकेशन फॉर N95 मास्क. ट्रेनिंग सुद्धा झाली पाहिजे तुमची की हाऊ यू आर सपोज टू पुट द N95 रेस्पिरेटर. द सील चेक विच आय ऑलरेडी टोल्ड यू, फिट टेस्ट केली पाहिजे. हाऊ टू अवॉइड कंटॅमिनेशन. जसं एकदा तुम्ही हँड हायजीन करून हे N95 घातलं त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही N95 ला टचच नाही केलं पाहिजे, तुमचा हात लागलाच नाही पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही काढणार तेव्हा काढताना सुद्धा पहिला वरचा स्ट्रॅप काढा, त्याच्यानंतर खालचा स्ट्रॅप काढा आणि त्या स्ट्रॅपला पकडूनच तुम्ही साईडला करा तो N95. त्याच्या बाहेरच्या साईडला किंवा आतमध्ये साईडला यू शुड नॉट टच युअर हँड्स. त्याच्यानंतर चेंज युअर मास्क इमिजिएटली वेन इट इज वेट ऑर डर्टी. घाण झालं असेल किंवा ओला झालं असेल तर लगेच ते चेंज केलं पाहिजे. त्याच्यानंतर कम्स द सेकंड स्टडी. So you're visiting a friend who has just had a surgery while the surgeon is making rounds, and you see the physician put on gloves and then inspect your friend's wound, and when he is finished he does not remove the gloves and performs the hand hygiene, or and instead he goes over to inspect the wound of the person in the next bed. So what are the 5 moments of hand hygiene? So you can put your answers in the chat box. काय आहे की तुम्ही एका फ्रेंडला बघायला जाताय आणि त्या फ्रेंडला जो डॉक्टर विजिटिंग फिजिशियन आहे तो चेक करतोय त्याचं वुंड जे झालंय, आणि ज्या ग्लव्सनी टच केलं त्याच्यानंतर तो तेच ग्लव्स घालून दुसऱ्या पेशंट कडे बघायला गेलाय. तर इथे एक काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर काय केलं पाहिजे? येस, वंदनाने लिहिलंय यूज सॅनिटायझर. अजून काय केलं पाहिजे?
Yes, change the gloves. Yes, this is very important. त्याच्या wound ला touch केल्या, wound can be producing any type of discharge. तर त्या ठिकाणी तुम्ही gloves change केले पाहिजेत आणि सॅनिटायझर, चेंज ऑफ ग्लव्स, हे सगळं आहे. बट तुम्ही 5 मोमेंट्स ऑफ हँड हायजीन, हे जे मी आधी तुम्हाला सांगितलं होतं, व्हॉट आर दोज 5 मोमेंट्स ऑफ हँड हायजीन? यू कॅन पुट द आन्सर्स इन द चॅट बॉक्स. येस येस, हे ब्रीच सगळ्यांना कळालं, हँड वॉश, हँड हायजीन करणं गरजेचं होतं. पण 5 मोमेंट्स काय आहेत हँड हायजीनचे जे WHO ने रेकमेंड केले आहेत? मला ते आन्सर पाहिजे, जे 5 मोमेंट्स जे मी मगाशी सांगितले होते. येस, वृषालीनी लिहिलंय, बिफोर टचिंग पेशंट. येस, फर्स्ट वन इज बिफोर टचिंग पेशंट. सेकंड, येस, मला 5 मोमेंट्स ऑफ हँड हायजीन पाहिजेत. येस, सेकंड इज आफ्टर टचिंग पेशंट. येस, मूवमेंट्स नाही पाहिजे, मूवमेंट्स नाही पाहिजे मला. मूवमेंट्स आणि मोमेंट्स मध्ये डिफरन्स आहे. येस, हँड वॉश आफ्टर अँड बिफोर टचिंग पेशंट. येस, 2 झाले आहेत. अजून 3 आहेत मोमेंट्स ऑफ हँड हायजीन. बिफोर प्रोसिजर. येस, रोटेशनल मूवमेंट ऑफ थंब. हे मूवमेंट झाले, हे जे तुम्ही ऍक्शन्स सांगताय हे रोटेशनल मूवमेंट, पाम टू पाम, सॉरी, दीज आर द मूवमेंट्स. मूवमेंट्स नाही, मला मोमेंट्स पाहिजे. while leaving the unit. yes, after using bathroom. नाही, मला मोमेंट्स पाहिजे. कधी कधी पेशंटला बिफोर टचिंग पेशंट, आफ्टर टचिंग, सराउंडिंग एरियाज. येस, मनीषाने लिहिलंय. येस येस, आफ्टर फिनिशिंग द प्रोसिजर. येस, बेसिकली काय आहेत हे? बिफोर टचिंग एनी पेशंट, बिफोर परफॉर्मिंग एनी क्लीन और एसेप्टिक प्रोसिजर, आफ्टर डूइंग द प्रोसिजर, after touching the patient, and after touching the patient's surrounding environment जे आहे. yes, these are the 5 moments of hand hygiene which has to be followed. म्हणजे ह्या ठिकाणी तुमचं हँड हायजीन झालं पाहिजे. ठीक आहे, तर सगळ्यांना कळालं आहे. सो विल मूव ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. दॅट इज द नेक्स्ट स्टँडर्ड प्रिकॉशन, दॅट इज द रेस्पिरेटरी हायजीन अँड कफ एटिकेट. हे कुणी घेतले पाहिजे? दे हॅव टू बी टेकन बाय द इन्फेक्टेड पर्सन ऍज वेल एज अगर तुम्ही त्याच्या आजूबाजूला आहे, सो दॅट तुम्हाला हे माहित पाहिजे, ताकी तुम्ही त्यांना एक्सप्लेन करू शकणार. तर ज्यांना रेस्पिरेटरी सिम्पटम्स आहेत, ज्यांना खोकला आहे किंवा शिंका येतात, त्या सगळ्यांनी हे रेस्पिरेटरी एटिकेट जे आहेत ते फॉलो केले पाहिजे. काय आहे की यू शुड कव्हर युअर माउथ अँड नोज वाईल कफिंग और स्नीजिंग, dispose the tissue after use, perform the hand hygiene after using the tissue. So basically ह्या ठिकाणी तुम्हाला हँड हायजीन केलं पाहिजे. जेव्हा पण तुम्हाला शिंक येते तर पटकन रुमाल घ्या किंवा टिश्यू पेपर घ्या, त्यांनी क्लोज करा. जर अवेलेबल नसेल तर तुमच्या एल्बो मध्ये तुम्ही शिंका किंवा खोकला करा. त्याच्यानंतर जे टिश्यू आहे, जे यूज झालंय, ते इथे तिथे न फेकता ते फुट ऑपरेटेड बिन्स जे असतात, डस्टबिन्स असतात, प्रेफरेबली त्याच्यामध्ये डिस्पोज करा ते. आणि त्याच्यानंतर तुम्ही हँड हायजीन फॉलो केलं पाहिजे. हँड हायजीन मध्ये तुम्ही सोप अँड वॉटर यूज करा, अल्कोहोलिक बेस्ड हँड रब्स, सॅनिटायझर्स यूज करा. तर हे सगळं सेम थिंग लिहिलेलं आहे. हे रेस्पिरेटरी हायजीनचे पोस्टर्स सुद्धा रेग्युलर इंटरव्हल्सला पुटअप केले पाहिजेत, ताकी आपण हे सगळ्या गोष्टी एनकरेज करू शकू. ओपीडीजला किंवा इमर्जन्सी डिपार्टमेंट्स आहेत, तिथे ऑलरेडी लोक थोडे पॅनिक सिच्युएशन मध्ये असतात, कॅज्युअलिटीज मध्ये वगैरे, त्यांना एकदम पटकन लक्षात नाही येत. तर जसं तिथे पोस्टर लावलं असेल तर पटकन लक्षात येतं, अरे मला असं खोकला नाही पाहिजे, असं प्रिकॉशन घेतले पाहिजेत. जिथे डॉक्टर्सचं क्लिनिक आहे तिथे तर आणि हे पोस्टर जे लावणार, दे शुड बी इन द लोकल लँग्वेज, ताकी ते लोकांना समजतील.
So that was about the respiratory etiquettes. Then the next standard precaution is prevention of the sharp injuries. That is handling sharps हे खूप important आहे किंवा it is an most important thing which you all should be aware, because they sharps have to be handled with extreme caution. Broken किंवा bent needles असतील तर ते use नाही केले पाहिजेत. त्याच्यानंतर dispose the used needles in a puncture proof bag with a biohazard symbol. जे puncture proof leak proof containers आहेत त्याच्यामध्येच हे sharps जे पण तुम्ही यूज करतात ते गेलं पाहिजे with a biohazard symbol. जर तुम्ही काही शार्प इंजेक्शन किंवा काही शार्प इन्स्ट्रुमेंट यूज करताय, मेक शुअर यूज करताना ते पॉइंट करते अपोजिट साइडला तुमच्या किंवा आजूबाजूला कोणी थांबला असेल त्यांच्या बाजूला पॉइंट नाही करत आहे. आणि जर इंजेक्शन जर यूज झाल्याच्या नंतर इट शुड बी आयडियली डिस्कार्डेड इन अ प्रॉपर वे. बट अगर फॉर एक्झाम्पल तुम्ही इंजेक्शन बनवून तुम्हाला द्यायचं आहे इंजेक्शन, पण एक 5 मिनिट वेळ आहे, आता तुम्ही ओपन न ठेवता तुम्ही एक सिंगल स्कूप मेथडनी जसं पिक्चर्स मध्ये दाखवलं आहे एक वन हँड टेक्निक त्याच्यानीच ते त्याचं वन हँडनी ते बंद करा आणि देन द बेस इज टच विथ द सेम हँड आणि त्याला प्रॉपरली क्लिक करून बंद करू शकता. सो दिस मेथड हॅज टू बी फॉलोड जर यूज नाही होणार असेल सिरिंज त्या मोमेंट साठी तर. आणि नंतर होल असेंब्ली कॅन बी डिस्कार्डेड आफ्टर युजेज इन टू द लीक प्रूफ पंचप्रूफ कंटेनर. किंवा जर तुमच्याकडे निडल कटर निडल बर्नर अवेलेबल असेल तर यू शुड आयडियली बर्न द निडल इन टू द निडल बर्नर आणि देन कट द नॉझल. जे सिरिंजचं जे छोटा नॉझल असतं बाहेर ते दॅट पार्ट has to be cut so that the syringe is not reused for any other purposes henceforth. They cut झाल्याच्या नंतर the whole assembly is then discarded into the punch-proof container or red bag मध्ये टाकला तरी चालेल because it is a plastic item. Then sharps once should be used once only. Ensure that the pointed ends they are away from oneself and others, and contact the admin point of person when injured with the sharps. तुम्हाला हे sharp injury झाली तर concerned person असेल तुमच्या हॉस्पिटल मध्ये त्यांना सांगा की इथे इंजुरी झाले. सो डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ इंजुरी दे विल स्टार्ट युअर पोस्ट एक्सपोजर प्रोफाईल ऍक्सेस. जसं ब्लड आणि बॉडी फ्लुइड्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर ब्लड बॉर्न इन्फेक्शन्स लाईक HIV, HBsAg, HCV हे सगळे इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेस असतात. तर हे सगळं प्रिव्हेंट करण्यासाठी काही पोस्ट एक्सपोजर प्रोफाईल ऍक्सेस सुद्धा आहेत, ते फॉलो करणं खूप गरजेचं आहे. तर ideally any hepatitis B vaccine healthcare workers should take because you are at a risk for getting these infections. So hepatitis B चा vaccination जे scheduled dose आहे 016 म्हणजे first time तुम्ही घेता that is a 0 dose after 1 month आणि after 6 months of that first dose. हे जे schedule आहे properly follow करा, ते तुम्ही घ्या schedule नी vaccination आणि after that you can take a HBsAg titer. Titer more than 10 असेल तर you are safe आणि please do that. त्याच्यानंतर injection safety is one of the important standard precaution because you have to use new injection device for every procedure and ensure that the packaging of the injection device is sealed. जर ते package तुटलं असेल तर please don't use that injection device. Damage सुद्धा असेल तर you are not supposed to use that injection device. यूज सिंगल डोस किंवा मल्टी डोस वायरच्या वेळेला काय काय गोष्टी झाल्या पाहिजेत. यूज द सिंगल डोस फॉर ईच पेशंट टू अवॉइड द क्रॉस कंटॅमिनेशन. देन ओपन वन वायल ऑफ मेडिसिन इन ईच पेशंट केअर एरिया. एका पेशंटच्या वेळेला एकच वायल ओपन तिथे करा. जर मल्टिपल वायल्स तिथे ओपन करणार असेल तर त्या वायल्स वरती पेशंटचं नाव लिहा आणि नेव्हर लीव्ह द निडल और द कॅन्युला इनटू द मेडिकेशन वाया द रबर स्टॉपर. Then multiple vials should be discarded within 28 days of opening when even when under the expiry date. त्याच्यानंतर लेबल करा आफ्टर reconstitution of the multi-dose vials. Label the final medication container with this date and time of preparation. Final concentration reconstitution च्या नंतर कुणी बनवलं, नेम अँड सिग्नेचर ऑफ द पर्सन हु हॅज डन द रिकॉन्स्टिट्यूशन, एक्सपायरी डेट आणि टाइम हे सगळं त्या वायल वरती लेबल असलं पाहिजे.
फॉर मल्टीडोस मेडिकेशन्स दॅट डू नॉट रिक्वायर रिकॉन्स्टिट्यूशन, ज्यांना गरज नाही आहे रिकॉन्स्टिट्यूट करण्याची, तर जेव्हा फर्स्ट टाइम पिअर्स केलं असेल तर त्या टाइमचं डेट किंवा टाइम त्याच्यावरती मेन्शन करा, आणि प्लस कुणी केलं आहे त्याचं नाव आणि सिग्नेचर फर्स्ट पिअर्सिंग, आफ्टर पिअर्सिंग द वायल इट शुड बी मेन्शन. त्याच्यानंतर फॉर प्रिपेअरिंग द इंजेक्शन, before giving the injection clean that site with 70% alcohol solution. त्याच्यानंतर एन्श्योर करा की जे पण इंजेक्शन द्यायच्या वेळेला ज्या पण गोष्टी लागतात ते आधीच तुम्ही तिथे असेंब्ली आणून ठेवा, जसं की निडल आहे, अल्कोहोलिक स्वॅब आहे, रिकॉन्स्टिट्यूट करायला काही सोल्युशन्स जे लागणार आहेत हे सगळे आधीच तुम्ही अवेलेबल करून ठेवा, आणि त्याच्यानंतर स्टार्ट विथ द ऑल द using the alcohol and then pricking the patient. Then do not use alcohol skin disinfection for live attenuated vaccine, and do not pre-soak the cotton wool with the disinfection solution. जेव्हा use करायचं तेव्हाच तुम्ही soak kara with the disinfectant. And after during administering the injection, perform the hand hygiene obviously before administering the injection. Disinfect the vial before the using it. त्याच्यानंतर use sterile needle and syringe to withdraw the medication. Agar if injection can't be administered, then you can, as I already showed you the picture, ki single scoop method ni तुम्ही ते ठेवू शकता आणि store the injections in a dry kidney dish. So that was about some do's. आता आपण थोडे do nots पण बघणार आहे. Don'ts काय आहेत हे इंजेक्शन सेफ्टी मध्ये तुम्ही काय नाही केलं पाहिजे. Don't allow the needle to touch any contaminated surface. एकदा जर तुम्ही ती needle ओपन केली आहे तर ती डायरेक्ट पेशंटलाच यूज झाली पाहिजे, आजूबाजूला टच नाही झाली पाहिजे. Don't reuse that syringe even if the needle is changed. तरी सुद्धा needle तुम्ही चेंज केली तर तरी सुद्धा ते full assembly it should be discarded. Do not reuse. Don't touch the diaphragm after disinfection with the 70% alcohol. Don't use the same needle and syringe for several multi-dose vials साठी same नाही use केला पाहिजे. And use the same mix and syringe to reconstitute several vials. Then don't use bags or bottles of intravenous solution as a common source of supply for multiple patients. एका पेशंट साठी एकच वायल एकच सोल्युशन यूज करा. त्याच्यानंतर don't use a single loaded syringe to administer medication for several patients. That is, you have to follow the one needle, one syringe and one patient rule. Do not change the needle to reuse the syringe, and don't store the leftover medications after the use. There are certain aseptic guidelines also, that is the operating room जे आहे it should be disinfected before starting surgery. In between सुद्धा जर घाण झाली असेल तर immediately they should be disinfected. After doing the procedure and after the end of the working day, the area should be properly disinfected. आणि एरिया सोबत जे पण सर्फेसेस आहेत किंवा सर्जिकल आयटम्स जे यूज झालेत त्या पेशंटसाठी they should be properly disinfected, and instruments should be properly sterilized, and once the sterile drapes are used they should not be touched again. Then surgical hand rub should be followed before the start of any procedure, and sterile gloves have to be used for doing any procedure, any surgical procedure, and follow the double gloving for high risk procedure. जिथे पण आहे तिथे डबल ग्लव्स तुम्ही यूज करा, आणि जर ते पंक्चर झाले असतील, फाटले असतील थोडे सुद्धा, तर इमिजिएटली त्यांना काढून टाका आणि फॉलो द यू कॅन चेंज द ग्लव्स. आणि जर आतमध्ये प्रिक झालं असेल, नीडल स्टिक इंजुरी झाला असेल तर फॉलो द गाईडलाईन्स की कोणते पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि सर्जिकल मास्क जे यूज करता इट शुड प्रॉपरली कव्हर द माउथ अँड नोज एरिया when you are in the operating room. So that was all about the standard precautions, the components which I had enlisted. Hand hygiene झालं, respiratory etiquettes, cough etiquettes झालं, त्याच्यानंतर अजून बाकी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट झाले, हँडलिंग ऑफ द शाफ्ट झालं, स्पिल्स हँडल्स किंवा हे सगळे जे एटिकेट्स तुम्हाला सांगितले, सेफ इंजेक्शन प्रॅक्टिसेस, रिसेप्टिक गाईडलाईन्स, हे सगळे काही होते, हे सगळे स्टँडर्ड प्रिकॉशन्स आहेत. दे आर द बेसिस फॉर द गुड इन्फेक्शन प्रिव्हेंशन प्रोग्राम.
So you should follow everything, follow all the hand hygiene before and after doing the procedure or meeting with the patient. So in this way we are effectively limiting the transmission of any risk of transmission of any risk of the microorganisms. So personal protective kits, equipment जे kits आहेत, they serve as a barrier to protect the healthcare workers. So that was about the take home messages, and thank you so much. Thank you so much, ma'am, for your excellent lecture. And I highly believe that the healthcare professionals will be highly benefited with the knowledge that you have given today. Now the session is open for discussion round. I'm giving, मैं सभी को unmute access दे रही हूँ और आप लोग unmute करके अपने सवाल मैम से पूछ सकते हैं या फिर अपने सवालों को chat box में डाल सकते हैं. किसी का कोई सवाल हो वो अपने सवाल को चैट बॉक्स में डाल सकता है या फिर अपने आप को अनम्यूट करके पूछ सकता है. जो लोग बोल नहीं रहे हैं वो प्लीज अपने आप को म्यूट पे रखें. किसी का कोई सवाल हो वो अपने सवाल को चैट बॉक्स में डाल सकता है या फिर अपने सवाल को अनम्यूट करके पूछ सकता है. There's a good response in the chat box. Participants had liked the lecture. गाउन दिया है 3 दिया. किसी का कोई सवाल है तो अपने सवाल को जो है पूछ सकता है. हाँ अजून चालू आहे वाटतं. If you have any questions, you can ask your question by unmuting yourself, or else please write your questions in the chat box. रमा जी अपना सवाल पूछें. Chaitanya विचारला ही in MRSA patient can we use hand sanitizer? You can use, but I would suggest कि hand wash करना I think ज़्यादा better है.
sometimes we can't arrange the equipments, for example mask वगैरह, तो that तो administration बरोबर तुम्हाला बात करावं लागेल, त्याच्यासाठी I cannot answer that. किसी का कोई सवाल हो वो अपने सवाल को चैट बॉक्स में डाल सकता है या फिर अपने सवाल को अनम्यूट करके पूछ सकता है। Hi, ma'am. हाँ बोलिए सुचिता जी। Madam, regarding the MRSA resistant, madam, that case. MRSA रेजिस्टंट असेल तर यू हॅव टू डू हँड वॉशिंग. ऍक्च्युली हँड सॅनिटायझर पेक्षा हँड वॉश करणं जास्त गरजेचं आहे, आणि प्लस तिथे मास्क आणि हे असणं गरजेचं आहे, कारण MRSA हे ऑर्गॅनिझम्स खूप कॉमनली तुमच्या नोज मध्ये आर्मपिट्स वगैरे हे खूप जास्त तिथे हार्बर करत असतात. तर आयसोलेशन प्रिकॉशन्स तर घेतलेच पाहिजे, बट आयडियली यू शुड फॉलो द हँड वॉशिंग प्रॉपरली. There's a question in the chat box by Kavita Gowda. Can constant hand washing or sanitizing affect the natural flora of the body that helps in immunity? नहीं, एक्चुअली कांस्टेंट मतलब कितना, ऐसे नहीं कि तुम हर 5 मिनिट में यू आर युजिंग द हँड सॅनिटायझर. जर विजिबली म्हणजे तुम्हाला हा माहिती आहे की तिथे घाण होती आणि हात लावला आहे, तर तुम्ही यूज करा सॅनिटायझर. बट सारखं सारखं यूज केल्याने आय डोंट थिंक की, म्हणजे फ्लोरा थोडा स्लाइटली होत असेल, बट आय डोंट थिंक की इट विल अफेक्ट युअर इम्युनिटी. किसी को और कोई सवाल हो वो अपने सवाल को चैट बॉक्स में डाल सकता है या फिर अनम्यूट करके पूछ सकता है। Raksha Jadhav has asked ki repeated use of hand sanitizer is harmful for skin. Yes, if you are allergic किंवा तुमचं sensitive skin असेल तर खूप जास्त use केला तर it can harm, but otherwise it won't. Can you tell me about spill and all, ma'am? Huh? Blood spill and all, what we can do in the government sectors, ma'am? म्हणजे ब्लड स्पिल झालं असेल तर काय करायचं असं? हॅलो, हा ब्लड I didn't get your question. Question काय होतं? मॅडम, गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये स्पिल आणि होतात ना, त्याच्यासाठी काय करायचं? ब्लड स्पिल आणि हा, ब्लड स्पिल झाला असेल तर ते एरिया ऍक्च्युली तिथे झालं असेल तर फर्स्ट थिंग इज यू आर नॉट सपोज टू पॅनिक. त्याच्यानंतर तिथे एरिया तो मार्क करा जिथे पण स्पिल झाला आहे, ब्लड स्पिल किंवा दुसरं सिक्रिशन्स वगैरे स्पिल झाला असेल तर तो एरिया मार्क करा की ताकी तिथे कोणी जाऊ नये. आणि त्याच्यानंतर यू पुट ऍब्सॉर्बंट त्याच्यावरती टाका ज्याच्यामध्ये ते पुरं ब्लड ऍब्सॉर्ब होईल आणि ते डिस्कार्ड करा, किंवा त्याच्यावरतीच तुम्ही हायपो टाका जे बनवलेलं आहे 5% हायपो, आणि ते ऍटलीस्ट कॉन्टॅक्ट टाइम शुड बी मिनिमम 10 मिनिट्स, आणि 10 मिनिट्स ठेवल्यानंतर ते रिमूव्ह करून इट शुड बी डिस्कार्डेड, आणि देन यू क्लीन इट विथ द डिसइन्फेक्टंट विच इज अवेलेबल, आणि देन द एरिया कॅन बी युज्ड. There's a question by there are certain organisms that have a structure that protects them from the sanitizer, example spores. In such cases, what should be done if immediately hand wash facility isn't available? तर तुम्ही कॅरी करा, जिथे आहे अवेलेबल तिथे तुम्हाला जावं लागेल, बट जिथे स्पोर्स वगैरे असण्याचे जास्त चान्सेस आहेत, सो इन दॅट केसेस यू हॅव टू डू हँड वॉशिंग ओनली. मतलब देयर इज नो अदर वे, बिकॉज hand sanitizers don't destroy the spores kiva non-enveloped viruses, so hand washing has to be done. किसी का और कोई सवाल हो वो अपने सवाल को चैट बॉक्स में डाल सकता है या फिर अपने सवाल को अनम्यूट करके पूछ सकता है।
आई थिंक देयर इज नो मोर क्वेश्चन. किसी का है कोई सवाल? Pranna ma'am, I would request you that you please motivate the participants to attend all the sessions in the same batch. They are in BMC batch 7. मला सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही सगळेजण बॅच 7 मध्ये आहे, तर ह्याच्या पुढे जे पण सेशन्स होणार आहेत, हे मॉड्यूल्स जे आहेत, उरलेले सगळे मॉड्यूल्स, ते सगळे तुम्हाला बॅच 7 मध्येच अटेंड करायचे आहेत, सो दॅट यू डोंट मिस आउट इन ऑन एनी सेशन. सो तुम्ही प्लीज सी टू इट की तुम्ही सगळे लेक्चर्स पुढचे बॅच 7 मध्येच अटेंड करताय. So please follow ki you are following all the lectures in the batch 7 only, because you are in the batch 7. So thank you. Thank you so much, ma'am. It was an excellent lecture and you responded to questions of the participants as well. So, and the response in the chat box is really very overwhelming. I like that. Thank you, participants. Thank you, ma'am, for joining us today. We will call you again for the next lecture in either the same batch or in the multiple batches. We are launching multiple batches. Tomorrow also we are launching a new batch. So we'll call you again, ma'am. I will be in touch with you. Thank you for joining us today. So now we will move forward and go to the last agenda item of the session, and that is the feedback round. मैंने फीडबैक का लिंक चैट बॉक्स में शेयर किया है. मैं आपसे रिक्वेस्ट कर रही हूँ कि आप इसको जरूर भरें, और बिना फीडबैक फॉर्म भरे कोई भी मीटिंग छोड़ के नहीं जाएगा. और फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ सकते हैं. फीडबैक फॉर्म इंग्लिश और मराठी लैंग्वेज में है. किसी भी एक लैंग्वेज में के लिंक को आप क्लिक करें जिसमें आप भरना चाहते हैं, और उसको आप जरूर भरें. बिना फीडबैक फॉर्म भरे कोई भी मीटिंग छोड़ के नहीं जाएगा, और फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं. आप लोग का अगला सेशन होगा मॉड्यूल 4 पे, और वो होगा 14 दिसंबर को 1 बजे होगा. 14 दिसंबर 1 PM. सो यू हैव टू कम, प्लीज डू नॉट मिस. आपका अगला लेक्चर 14 दिसंबर को होगा, 1 बजे होगा. आपको जरूर आना है, आपको कोई भी लेक्चर मिस नहीं करना है. फीडबैक फॉर्म भर के आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं. संगीता जी, आप अपना सवाल पूछ सकती हैं. अगर किसी ने फीडबैक फॉर्म भर लिया है तो वो चैट बॉक्स में लिख सकता है कि उसने फीडबैक फॉर्म भर लिया है, सबमिट कर दिया है. फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं. अगला लेक्चर आप लोग का 14 तारीख को होगा, 1 बजे होगा. जरूर आना है, कोई भी लेक्चर मिस नहीं करना है.
जिसने फीडबैक फॉर्म भर लिया है वो लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। जिसने फीडबैक फॉर्म भर लिया है वो लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। ध्यान रखिएगा आपका अगला लेक्चर 14 तारीख को होगा, 1 बजे होगा, जरूर आना है, कोई भी लेक्चर मिस नहीं करना है। ये अगले 2 मिनट में मीटिंग को क्लोज कर दूंगी। आप लोग आ जाए उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। अगले हफ्ते हम फिर से मिलेंगे एक नई ट्रेनर के साथ। हम कुछ नई जानकारियां लेंगे इन्फेक्शन प्रिवेंशन एंड कंट्रोल पे। जरूर आना है, कोई भी लेक्चर मिस नहीं करना है। एक चीज और बताना चाहूंगी कि आप सब लोग अपनी अपनी डिवाइस से लॉग इन करें जिससे कि आपको अटेंडेंस मिले। कई बार मैं देख रही हूँ कि एक डिवाइस से आप लोग जो है कई लोग ज्वाइन करते हैं, तो लेकिन मीटिंग ज्वाइन करते समय जिसकी ईमेल आईडी डली होगी उसी को ही अटेंडेंस मिलती है, रजिस्ट्रेशन क्वेश्चंस जिसने भरे होंगे अपने नाम से। तो ध्यान रखें कि आप लोग हमेशा जो है अपनी अपनी पर्सनल डिवाइसेस से, यानी स्मार्टफोन, टैबलेट, आप लोग का लैपटॉप, कंप्यूटर, जिससे भी आप ज्वाइन कर रहे हैं अपना अपना ज्वाइन करेंगे जिससे सबको अटेंडेंस मिलेगी। ये ऑनलाइन मीटिंग है, हम अटेंडेंस ट्रैक करने के लिए हम वही आप जो रजिस्ट्रेशन के टाइम पे जो डिटेल्स एंटर करते हैं मीटिंग ज्वाइनिंग टाइम पे, उसी से ही हम अटेंडेंस लेते हैं। तो ये थोड़ी सी जो है चीज आप ध्यान रखें, अपनी पर्सनल डिवाइस, अपनी खुद की डिवाइस से ही ज्वाइन करें, अपनी 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 डिटेल्स उसमें डालें, तो उससे हमें अटेंडेंस ट्रैक करने में आसानी रहती है। तो अब हमारा मीटिंग क्लोज करने का टाइम आ चुका है। अगले हफ्ते हम फिर से मिलेंगे। आज आप लोग आए उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। अगले हफ्ते अगला आपका अगला सेशन 14 तारीख को होगा 1 बजे होगा। जरूर आना है, कोई भी लेक्चर मिस नहीं करना है। अगले हफ्ते तक के लिए नमस्कार, धन्यवाद, जय हिंद। मैं मीटिंग क्लोज करने वाली हूँ।